सर यांना अशी विनंती करतो की आपण आदरणीय काकांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। या ठिकाणी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आदरणीय सत्यप्रकाशजी काका रुद्रवार यांचं स्वागत प्राचार्यांच्या शुभहस्ते होत आहे। सर्वांनी संत तुकाराम असं म्हणतात की बहुत दिवस होती मज आस, बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की तब्बल 1 वर्षानंतर तो सुवर्ण योग आज जुळून आलेला आहे। आजच्या ज्या व्याख्यात्या आहेत डॉक्टर वृषाली किनाळकर मॅडम, प्रसिद्ध कवयित्री आहेत, साहित्यिक आहेत। मॅडमचं स्वागत करण्याची विनंती मी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आदरणीय सत्यप्रकाशजी काका रुद्रवार यांना अशी विनंती करतो की आपण आपल्या आजच्या पाहुण्यांचं स्नेहपूर्वक शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। आपण जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद जीवनाचं सार कळतं ग्रंथ आणि पुस्तकातून, ज्या नेहमीच जिथं कमी असेल तिथं हो म्हणतात आणि आपला कार्यक्रम साजरा करण्यासाठी अमूल्य असं योगदान देतात, अशा प्राध्यापक स्नेहल पाठक मॅडम यांचं स्वागत करण्याची विनंती मी व्याख्यानमालेचे समन्वयक तथा मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर भाऊसाहेब राठोड सरांना अशी विनंती करतो की आपण पाठक मॅडमचं स्वागत करावं। शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी मॅडमचं स्वागत। या ठिकाणी प्रमुख उपस्थितीमध्ये आपल्यातलाच आपला माणूस, सध्या वैजापूर या ठिकाणी रजिस्ट्रार म्हणून कार्यरत असलेले सतीश भाऊ एरंडे यांचंही स्वागत करण्याची विनंती मी प्राध्यापक डॉक्टर M.A. कवळे सरांना अशी विनंती करतो की आपण एरंडे सरांचं स्वागत करावं। जीवनाचं सार कळतं ग्रंथ आणि पुस्तकातून, जीवनाचं सार कळतं ग्रंथ आणि पुस्तकातून, अगदी तसंच कार्यक्रमाचा उद्देश कळत असतो प्रास्ताविकाच्या माध्यमातून। प्रास्ताविकासाठी मी डॉक्टर भाऊसाहेब राठोड सरांना अशी विनंती करतो की आपण आजच्या व्याख्यानमालेचं प्रास्ताविक सादर करावं। सुंदर महाविद्यालय मराठी विभाग या विभागाकडून जी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे, 3 दिवसीय व्याख्यानमाला, या व्याख्यानमालेचं हे आज 3रं पुष्प आहे, शेवटचं पुष्प आहे। या व्याख्यानमालेच्या व्याख्यानमालेसाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले महाविद्यालय विकास समितीचे सदस्य माननीय सत्यप्रकाश रुद्रवार काका या व्याख्यानासाठी थेट नांदेडहून प्रवास करून इथे आलेले आहेत डॉक्टर विशाल नांदेड ताईंना आपण गेल्या वर्षी याच व्याख्यानमालेसाठी बोलवलेलं होतं, परंतु त्यावेळी अचानक त्या आजारी पडल्यामुळे येऊ शकल्या नाही। यावर्षी त्या आवर्जून आलेल्या आहेत आणि योगायोग असं घडून येतो आहे की त्यांची जागा ज्या मॅडमनी भरून काढली होती गेल्या वर्षी, त्या यावर्षीही पुन्हा आलेल्या आहेत, आपल्यासोबत आहेत, कालपासून सोबत आहेत। महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर कवळे सर, माझे सहकारी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कवळे सर, आपल्याच महाविद्यालयाचे सहकारी आणि आता वैजापूर येथे कार्यरत असलेले रजिस्ट्रार एरंडे सर, प्राध्यापक बंधू, भगिनी आणि विद्यार्थी
या व्याख्यानमालेच्या पाठीमागं ज्या उद्देशाने ही व्याख्यानमाला चालू केली होती त्या संदर्भात प्रवीण साहेबांनी काल सांगितलेलंच आहे. पुन्हा एकदा मी त्याची पुनरावृत्ती करतो. काय उद्देश असतो व्याख्यानमाला चालू करण्याच्या पाठीमागे किंवा महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळे व्यासपीठ आपण उपलब्ध करून देतो, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना आपलं कर्तृत्व दाखवता यावं, आपल्यातले कलागुण दाखवता यावे, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. परंतु आपलं व्यक्तिमत्वाचं पोषण व्हावं याच्यासाठी काही अशा विचार मालिकांची अत्यंत गरज असते आणि या गरजेच्या पोटी ही व्याख्यानमाला आपण तुमच्यासाठी चालू केली. 5 वर्षापूर्वी ही व्याख्यानमाला चालू झाली त्यावेळेस विद्यार्थ्यांचं प्रबोधन व्हावं, सोबतच महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि कर्मचारी यांचंही प्रबोधन व्हावं, हाही उद्देश त्याच्या पाठीमागे होता. परंतु आज असं वाटतंय की हा उद्देश बदलावा की काय? कारण होतंय असं की मनोरंजनाकडे खूप कल वाढलेला आहे. अशा कार्यक्रमांना गर्दी होते, परंतु वैचारिकता जिथे येते तिथं मात्र आपण पाठीमागे सरकतो. तेव्हा या व्याख्यानमालेचा उद्देश बदलून असं काही करावं की काय, असं आम्हाला इकडच्या काळात वाटायला लागलं. केवळ 5 वर्षाचा कालखंड आहे आणि त्याच्यामध्ये एवढं मोठं बदल होतं. इतका बदल झपाट्यानं होतोय आपल्या जीवनामध्ये आणि त्या दृष्टीनं आपण व्याख्यानाचे विषय सुद्धा बदलतो, परंतु तरी प्रतिसाद म्हणावा तसा मिळत नाही, ही थोडीशी खंत वाटते. आज थोडंसं मला बरं वाटतं की आपण थोडं जास्त संख्येने ज्या महापुरुषाच्या नावानं ही व्याख्यानमाला चालते ते स्वर्गीय सुंदरराव सोळंके साहेब आणि त्यांचे सहकारी यांनी या शैक्षणिक संस्था उभा करण्यासाठी किती कष्ट घेतलेले आहेत याची जाणीव कदाचित मला केली नसेल. इथली पोरं शिकावी ही जी या नेत्यांची तळमळ होती, त्यासाठी इथं महाविद्यालय चालू केलं तेव्हा 5-10 पोरं मिळणं मुश्किल होतं शिक्षणासाठी. पंचायत समितीच्या 2-3 खोल्या घेऊन हे महाविद्यालय चालू झालं. गुराढोरा पाठीमागची मुलं शिक्षणासाठी आली आणि शिकवणारे सुद्धा. तुमच्या लक्षात येईल की इतकी शिक्षणाच्या बाबतीतली अवस्था होती. आपल्या माजलगाव शहरासाठी पहिला आमदार आपण सक्षमपणे उभा करू अशा पद्धतीचा शिकलेला माणूस नव्हता. मागासवर्गीयातून जागा सुटलेली होती. तेव्हा आपल्याला थेट वैजापूरहून एक माणूस आयात करावा लागला आणि इथं उभा करावा. त्रिभुवन यांचा, आपण माजलगावचे आमदार त्रिभुवन यांचं नाव तुम्ही ऐकलं, सावळनाथ त्रिभुवन, 2 वेळेस. म्हणजे अशी शैक्षणिक परिस्थिती होती. तेव्हा या नेत्यांनी जी इथं शैक्षणिक संस्था उभारली असेल त्याच्या पाठीमध्ये त्यांची तळमळ किती होती. या राजकीय नेत्यांनी, सुंदरराव सोळंके साहेब होते, डग साहेब होते, बरीच मंडळी इथली होती की ज्यांनी विद्यार्थ्यांना जेवणाची व्यवस्था केली, हॉस्टेल चालवलं, स्वतः पोते घेऊन जेवारी मागितलेली आहे. काकांची सत्यप्रेमजी गुजरावर कोण, म्हणजे ती काय तळमळ या नेत्यांच्या पाठीमागे होती. आणि या नेत्याच्या नावानं आपण व्याख्यानमाला चालू करतो. तेव्हा या व्याख्यानमालेसाठी आपण सगळ्यांनी यावं, कारण ही निरंतर चालणारी प्रक्रिया दरवर्षी येते आहे. दरवर्षी आपण वेगवेगळे विषय घेतो आणि वेगवेगळ्या विषयावर आपण ही व्याख्यानमाला आयोजित करत आहोत. असं म्हटलं जातं या माजलगावचं वर्णन एक बेट असं केलं जायचं, कारण इकडून सिंदफणा नदी आहे, इकडून गोदावरी नदी आहे. या गावाला जोडण्यासाठी अजिबात रस्ते नव्हते. या नेत्यांच्या धोरणांमुळे माजलगाव विकासामध्ये आधी सदन होताच, परंतु जोडलेला नव्हता. हे सगळं
जोडण्याचं काम या राजकीय नेत्यांनी केलेलं आहे. एवढं जे आपल्या उशाला धरण दिसतंय त्याचं श्रेय कुणाला जातं? एवढे गुळगुळीत रस्ते झाले, सगळ्या खेड्यापाड्यांना जोडलं गेलो होतं आपण, ते कुणामुळे झालं? साखर कारखाना उभा कुणामुळे राहिला? सहकार क्षेत्रामध्ये आपण पुढे का आहोत? हे सगळं राजकीय नेतृत्व इथलं माजलगावचं आपल्याला ही विकासाची गंगा आपल्या अंगणात आणून ठेवतंय. त्याची स्मृती व्हावी, त्याचा उजळा व्हावा, ते लोकांपर्यंत जावं, हाही उद्देश या मालिकेच्या पाठीमागे. आता या व्याख्यानमालेसाठी जे आपण विविध विषय निवडत आहोत त्यामध्ये आपण पहिला थोडा शैक्षणिक त्याच्याकडे झुकणारा विषय घेतला, दुसरा विषय सामाजिकतेकडे जाणार आहे आणि आजचा विषय सांस्कृतिक दृष्टिकोनाकडे जाणार आहे. सांस्कृतिक, महाराष्ट्राची सांस्कृतिक विण उत्सवते आहे की काय, असा आपल्यासमोर प्रश्न आहे. यामध्ये जाणीवपूर्वक आपण राजकीय विषय टाळलेले आहे, ते तुमच्या लक्षात आलं असेल. मी किनाळकर मॅडमना फोन केला आणि तेव्हा विषय सुचवला, तेव्हा मॅडमने सांगितलं, मी आधी थोडा राजकीय वगैरे असे विषय घेतला होता. मॅडम म्हणले मी राजकारणावर अजिबात बोलणार नाही, आम्हालाही तेच हवं. असं का झालं? असं का व्हावं? त्याचं कारण असं आहे की जे उसवत आहे त्याला सांगता येते, जे फाटतं त्याला जोडता येतं, भले ते ठिगळ असलं ते. परंतु जे जीर्ण होतं की नाही, जे विरळतं त्याला नाही जोडत. राजकीय विषय असा विरळ झाला, जीर्ण झाला. तुम्ही पाहिलं असेल कदाचित नेपाळमध्ये जे झालं ते राजकीय व्यवस्था जीर्ण झाल्यामुळे झालं असं. बांगलादेशमध्ये झालं, श्रीलंकेमध्ये झालं. कदाचित असं होऊ शकेल की आपण जर इथे विषय ठेवला असता राजकीय आणि त्याच्यातून जर राजकीय विषय ठेवला आणि त्याच्यातून एखादा झेंजी तयार झाला इथं, त्याने विषय पांगवला, भारतामध्ये जर अशी क्रांती झाली तर लगेच तिसऱ्याच दिवशी बातमी आली असती, भारत सरकार कोसळलं. त्याला कारण असं झालं, महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव तालुक्यामध्ये सुंदरराव सोळंके महाविद्यालयामध्ये अशी एक व्याख्यानमाला आयोजित केली होती आणि तिथं 2 प्राध्यापकांनी असा एक विषय ठेवला ज्याच्यात झेंजी तयार झाले आणि त्याने अख्खं उलथून टाकलं. आता झेंजीचं म्हणणं आहे त्या 2 प्राध्यापकांना एकाला राष्ट्रपती करावं, एकाला पंतप्रधान करावं. आणि सगळी कारभाराची सूत्र त्यांच्या हाती द्यावी. आता मला सांगा, जिथं वर्गात जायला आम्ही कंटाळा करतो, मोदी सारखे प्रदेश दौरे केले असते का? इथं कारभार अन्नाला माहिती आहे, कॉंग्रेसांना माहिती आहे, कॉलेज चालवणं किती अवघड आहे, देश चालवणं. म्हणलं नकोच बाबा, ही जबाबदारी नव्हती. कारण काय सांगावं, आमच्यावर ही जबाबदारी येऊन पडली असती तर आम्ही कसं केलं असतं. आणि म्हणून विनोदाचा भाग सोडून द्या, राजकीय वातावरण इतकं जीर्ण झालेलं आहे, कधीही वाद उफाळून येऊ शकतो किंवा काहीही होऊ शकतं. ते बालन आपल्यावर नको म्हणून आम्ही ते विषय जाणीवपूर्वक टाळलेला आहे. तरी मला जरी विषय ठेवला असता तरी इथं काही क्रांती झाली नसती याची मला जाणीव आहे. कारण बरोबर मॅडमने कालच खात्री करून घेतली होती. प्रत्येक मुलीला विचारलं तुमच्याकडे मोबाईल आहे का, तर त्या म्हणल्या कुणीच नाही, कुणाकडेच नव्हतं. मोबाईल नसेल तर झेंजी तयार कशी होणार, नाही का? ठीक आहे. तर आपण आज बोलवलेल्या वक्त्या साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे, फार नावाजलेलं असं नाव आहे. त्या जरी शिक्षकी पेशातल्या नसल्या, प्राध्यापक नसल्या, त्यांचा व्यवसाय त्या डॉक्टर आहेत, वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करतात, तरी त्यांचे ऐकणं, त्यांचे अनुभव ऐकणं हे
आपल्यासाठी खूप उपयोगी ठरणारं आणि आपल्या प्रबोधनासाठी अत्यंत महत्त्वाचं असणारं आहे. मॅडमनं खूप वेळेस ऐकलेलं आहे, तेव्हा जाणीवपूर्वकाने निनाळकर मॅडमना बोलवलेलं आहे. आणि माझं वक्तव्य इथेच थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर सावरकर महाविद्यालय बीड यांच्या मार्फत आयोजित जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धा काल संपन्न झाली. या स्पर्धेत आपल्या महाविद्यालयातील जे काही गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांना पारितोषिक मिळालं आणि त्यांची निवड ही केंद्रीय आविष्कार स्पर्धेसाठी झालेली आहे, ज्या की आपल्या विद्यापीठामध्ये अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी होणार आहे. त्या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे. तर आजच्या पाहुण्यांच्या हस्ते या गुणवंत विद्यार्थ्यांचा छोटेखानी सत्कार सोहळा ठेवलेला आहे. मोमीन अमन वसीम BSc द्वितीय वर्षाचा हा विद्यार्थी आहे. त्याला चालकांसाठी डोळे मिटण्याच्या प्रणालीसाठी स्मार्ट मॉनिटरिंग सिस्टीम या त्याच्या प्रोजेक्टला तृतीय पारितोषिक मिळालेलं आहे. त्या विद्यार्थ्याने त्याला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकाने, प्राध्यापकाने, त्याच्या पालकाने समोर येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे. पाहुण्यांना आवर्जून सांगू इच्छितो की आमचे प्राध्यापक हे पदाचे प्राध्यापक नसून हाडाचे प्राध्यापक आहेत आणि कृतीप्रवण अर्थात कृतीशील शिक्षण नवोपक्रम यावर सातत्याने भर असतो. दररोजच्या वर्तमानपत्रामध्ये आमच्या महाविद्यालयाची कुठल्या ना कुठल्या संघामध्ये निवड झालेली असते आणि त्यांना पारितोषिक मिळालेलं असतं. असा आजचा विजेता मोमीन अमन वसीम याला तृतीय पारितोषिक मिळालेलं आहे. त्याच्या प्रोजेक्टचं नाव होतं चालकांसाठी डोळे मिटण्याच्या प्रणालीसाठी स्मार्ट मॉनिटरिंग सिस्टीम. त्याला मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापकांनीही सोबत यायचं आहे, त्याच्या पालकांनीही सोबत यायचं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्याचा प्रतिसाद द्यायचा. असं म्हणतात की यश तुझे झळकू दे दिगंतरे, विसरू नको तू धरतीस. सातत्यानं यशाच्या पायऱ्या आमचे विद्यार्थी चढतात, जे की आपण रोजच्या वर्तमानपत्रामधून पाहतो. कला असेल, क्रीडा असेल, सर्व क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी घेत आहेत. यानंतर सावंत तृप्ती भिवराज BSc द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आहे. तिला ठिबक सिंचन सौर ऊर्जा प्रकल्प या प्रोजेक्टसाठी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालेलं आहे. सावंत तृप्ती हिने समोर येऊन आपलाही सत्कार स्वीकारायचा आहे. पालक, मार्गदर्शन करणारे प्राध्यापक यांनीही समोर यायचे. ज्यांच्या संवेदनशीलतेत, सृजन वृत्तीत आणि व्यक्तिमत्वातच जगण्याच्या नाना काळांना सहजपणे बोलके स्पर्श करण्याची क्षमता आहे, अशा लेखिका म्हणजे डॉक्टर वृषाली किन्हाळकर. व्यवसायाने प्रसूतीशास्त्र व स्त्रीरोग तज्ज्ञ असणाऱ्या लेखिका एकीकडे मानवी देहांच्या व्यथांचे निवारण करतात, तर दुसरीकडे मनाच्या तळघरात दडून राहिलेल्या वेदनांवर देखील संवेदनांची सहज फुंकर घालतात. फुंकर घालण्याचे कर्तव्यही निभावतात. एवढ्या संवेदनशील मनाच्या आजच्या व्याख्यात्या वक्त्या आहेत. एके ठिकाणी त्या स्वतःच म्हणतात, ज्यांची संवेदना तीव्र असते तीच माणसं कवितेकडे वळतात. ज्यांची संवेदना तीव्र असते तीच माणसं कवितेकडे वळतात. डॉक्टर असल्यामुळे
त्या स्त्री जन्माचा सोहळा रोजच पाहतात. तसेच तिच्या मृत्यूने भयंकर अशा व्यथितही होतात. स्त्री वेदनेच्या प्रभावातून स्फुरलेली त्यांची कविता मानवी जीवनातील दुःखाचे तळ शोधण्याचा अखंड प्रवास करत आली आहे, असं त्यांच्या कवितेतून आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून तर आद्यकवी मुकुंद राजांच्या समाधीला आपल्या प्रेरणास्थानी ठेवून लोकप्रिय होण्याच्या अट्टहासापेक्षा उत्तम लिहिणं महत्वाचं मानणाऱ्या यांच्यासारख्या सृजनशील लेखिका आज आपल्याला व्याख्यात्या म्हणून लाभल्या हे आपलं परमभाग्यच म्हणावं लागेल. मॅडमचं संपूर्ण नाव डॉक्टर वृषाली इन्हाळकर, स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ञ म्हणून नांदेड येथे 1986 पासून त्या कार्यरत आहेत. कन्या भ्रूण हत्या या विषयावर 1995 पासून सातत्याने त्या लोकप्रबोधन करतात. मुलगा हवाच हा अट्टहास का या विषयावर महाराष्ट्रभर 700 पेक्षा अधिक व्याख्याने आणि स्लाइड शो, 50 नंतरचे आरोग्य या विषयावर लेखणी वाणीद्वारे त्यांनी प्रबोधन केलेलं आहे. विवाहपूर्व समुपदेशक कार्यशाळांचं आयोजनही त्यांनी केलेलं आहे. समाज स्वास्थ्यकार कैलासवासी र.धो. कर्वे यांची जयंती पुण्यतिथी साजरी करत कुटुंब कल्याण आणि स्त्रीरोग आरोग्य या संबंधाने जनप्रबोधनाच्या अनेक महत्वाच्या कार्यामध्ये देखील त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. कमलाताई जामकर राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार, व्यंकटेश चौधरी पुरस्कार, उमरगा येथील शांताई पुरस्कार, शेलू येथील गीताबाई चारठाणकर पुरस्कार आणि इतर अनेक राज्य पातळीवरचे पुरस्कार देखील त्यांना प्राप्त आहेत. त्यांची काही प्रकाशित पुस्तकं आहेत. वेदन हा त्यांचा कविता संग्रह 1998 साली प्रकाशित झाला. तारी हा देखील त्यांचा कविता संग्रह 2005 साली प्रकाशित झाला. सहज रंग हा ललित लेख संग्रह 2014 साली प्रकाशित झाला. मुक्तामाय दीर्घ काव्य डिसेंबर 2022 या साली प्रसिद्ध झाला. कागदावरची माणसं ही त्यांची आस्वादक समीक्षा जानेवारी 2025 मध्ये प्रकाशित झाली. ती आहेच. अमृता प्रीतम नंतरचे इमरोज देखील त्यांचं प्रकाशित आहे. वेदनाचा इंग्रजी अनुवाद 2018 मध्ये प्रकाशित झाला. समग्र कविता तारी या शीर्षकाने हिंदीत अनुवाद प्रकाशित झाला जानेवारी 2023 साली. त्यांना आणखी काही महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त आहेत. वेदन या काव्यसंग्रहास मराठवाडा साहित्य परिषद पुणेचा राजकवी यशवंत पुरस्कार 1999 साली त्यांना प्राप्त झाला. मसापचा औरंगाबादचा कुसुमावती देशमुख पुरस्कार इसवी सन 1999 साली त्यांना मिळाला. जालन्याच्या राय हरिश्चंद्र दुखी पुरस्कार 1999 साली त्यांना मिळाला. सुभद्रा प्रतिष्ठानचा उत्कृष्ट काव्य पुरस्कार 1999 साली त्यांना प्राप्त झाला. तारी काव्य संग्रहास महाराष्ट्र शासनाचा इंदिरा संत पुरस्कार सन 2006 साली त्यांना प्राप्त झाला. पुण्याच्या साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचा कर्मयोगिनी पुरस्कार सन 2010 साली त्यांना मिळाला. महत्त्वाचे सन्मान आणि त्या सन्मानाच्या देखील त्या मानकरी ठरलेल्या आहेत. लेखनाचा शालेय आणि विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश. पळस ग्रामीण साहित्य संमेलन अध्यक्षपद 2012 साली त्यांना मिळालं. मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद देखील त्यांनी 2016 साली भूषवलेलं आहे. परकाळा लोकसंवाद साहित्य संमेलन अध्यक्षपद सन 2017 साली त्यांनी भूषवलेलं आहे. गोवा स्त्री संगम साहित्य संमेलन अध्यक्षपद 2020 साली त्यांनी भूषवलेलं आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचा सुनीताबाई गाडगीळ पुरस्कार सन 2023 साली त्यांनी भूषवलेला आहे. तारी या हिंदीत अनुवाद झालेल्या कवितांना महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा मामा वरेरकर पुरस्कार
2014 साली त्यांना मिळाला. सध्या त्यांची 2 पुस्तकं अभ्यासक्रमात आहेत. मुक्तामाय या त्यांच्या मुक्तामाय या दीर्घकाव्याच्या औरंगाबाद विद्यापीठात अभ्यासक्रमात समावेश आहे. त्याचबरोबर वेदन काव्यसंग्रहास औरंगाबादच्या विद्यापीठात त्याचा देखील समावेश आहे. असं म्हणतात की ज्यांच्या बोलण्याच्या शब्दातच आहे जीवनाचे संपूर्ण शास्त्र, ज्यांच्या बोलण्याच्या शब्दातच आहे जीवनाचे संपूर्ण शास्त्र, अशा व्याख्यात्या डॉक्टर वर्षाली पिन्हाळकर मॅडम आज आपल्याला व्याख्यात्या म्हणून लाभलेल्या आहेत. मी त्यांना अशी विनंती करतो की आपण महाराष्ट्राची सांस्कृतिक वीण उसवते आहे काय या विषयावर आपले विचार पुष्प गुंफवावे. आणि हा विषय आपल्याला ऐकायला मिळतो हा आपला दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल. मॅडमला असं सांगतो की आमचे श्रोतेही आपलं व्याख्यान जीवाचं कान करून ऐकतील. आदरणीय मॅडम. आदरणीय सुंदरराव सोळंके व्याख्यानमाला आणि त्याच्यातील हे 2 सत्र आणि ह्या सत्रासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय रुद्रवाच, माझी मैत्रीण स्नेहल पाठक, आत्ता ज्यांनी माझा दीर्घ परिचय करून दिला सर आणि इतर सर्व प्राध्यापक उपस्थित बंधू आणि भगिनींनो. खरं म्हणजे बंधू आणि भगिनींनो म्हणण्यास तुमचं वय नाही आहे, फार लहान आहे. खरं तर म्हणजे अगदी स्पष्ट सांगायचं म्हणजे तुम्ही माझ्या नातवंडांच्या वयाच्या, त्याच्यामुळे आजीच्या गोष्टी ऐकायला आल्यासारखं समजा. आणि जे काही मी तुमच्याशी बोलणार आहे ते तुम्हाला तसंच वाटण्याची शक्यता दाट आहे, तरी देखील तुमच्या वयाशी सम साधण्याचा माझा प्रयत्न करेन. सुरुवातीलाच तुम्हाला या विषयाला अनुसरून हिंदी कविता सांगते. कवितेचा अर्थ लक्षात येतो का बघा, आणि त्या विषयाने मी बोलणार आहे की महाराष्ट्राची सांस्कृतिक वीण उसवली आहे का, असा हा विषय आहे. तर सांगण्याचं मूळ असं की संस्कृती म्हणजे काय हे पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावं. आणि संस्कृती म्हणजे काय हे एकदा आपल्याला समजलं तर मग तिची वीण कशी असते आणि मग ती वीण उसवणं म्हणजे काय असतं हे आपल्याला थोडंसं लक्षात येईल. आत्ताच सगळ्यांसाठी झेन जीचा उल्लेख झाला, तर जनरेशन झेड म्हणजे झेन जी म्हणजे काय, साधारणपणे 93 ते 95च्या काळात जन्मलेली मुलं, त्याच्यानंतर ती साधारणपणे 2005 पर्यंत तुम्ही त्याच्यामध्येच येईल. त्याच्यानंतरच्या मुलांना अल्फा जनरेशन म्हटलं जाणार, त्याच्यानंतरच्या मुलांना बीटा जनरेशन. म्हणजे हे काय आहे, याच्यामध्ये वेगळं काही नाही, हे पूर्वपण चालत आलेलं आहे. समजा आपण विचार करू की महाराष्ट्र आणि त्याची संस्कृती, तर महाराष्ट्र 65 वर्षाचा आहे आज, महाराष्ट्र राज्य, आणि मी पण त्याच वयाची. माझा जन्म जानेवारी 1960चा आहे आणि महाराष्ट्र राज्याचा जन्म 1 मे 1960चा. म्हणजे मी महाराष्ट्रापेक्षा 4 महिन्यांनी मोठी. म्हणजे माझ्यामध्ये जे काही बदल झाले आहेत आजपर्यंत ते बदल सांगणं म्हणजे महाराष्ट्राचे बदल आणि महाराष्ट्राची संस्कृती सांगण्यासारखं होणार आहे. पण महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे महाराष्ट्र राज्याची म्हणण्यापेक्षा मी मराठी माणसांची संस्कृती अशा अर्थाने जास्त बोलणार आहे. आणि संस्कृती ही गोष्ट मुलांना ही वाहत्या नदीसारखी असते. संस्कृती म्हणजे जी 2000 वर्षापूर्वी तीच आज असेल अशी अपेक्षा करणं चूक असते. संस्कृती बदलत असते. दर 100 वर्षाला आपल्यामध्ये बरेच बदल होतात. आपल्याच एका छोट्या आयुष्यामध्ये आपल्यामध्ये किती बदल होतात. संस्कृती ही काही एका जागी बसून राहणारी अटळ अचल अशी गोष्ट नसते, ती बदलत असते, वाहत्या पाण्यासारखी असते. त्याच्यामुळे हा जो नव्या आणि जुन्याचा एक काठ असतो, त्या काठावरून आपल्याला विचार करावा. तसे आता बोललं गेले की जनरेशन झेड, जनरेशन अल्फा, बीटा, तुमचे विचार, तुमची आयुष्याकडे पाहण्याची पद्धत आणि ती पद्धत आम्हा जुन्या लोकांना कशी वाटते, आम्हाला त्याच्यातलं काय आवडतं काय आवडत नाही ह्या दृष्टीने आम्ही बोलत असतो.
आणि तुम्ही त्या काठावरून आमच्याकडे पाहत असता की ही जुनी माणसं, यांचे काय विचार आहेत, यांची काय विचारशैली आहे, यांची जीवन पद्धती कशी होती, आणि तुम्हाला जे छान वाटतं ते आम्हाला छान वाटेलच अशी काही खात्री नसते. तुम्हाला ज्या गोष्टी छान वाटतात त्या कदाचित आम्हाला नाही चांगल्या वाटत. तो फरक आपल्या वयाचा असतो, तो फरक आमच्या अनुभवांचा असतो, आणि तुम्ही अनुभवत असता, तुम्हाला काही अनुभव नाही जास्त, त्याच्यामुळे तुम्हाला त्या गोष्टींचं अप्रूप असतं. तर बदल कसा होत असतो आणि त्याच्यामध्ये तारतम्य कसं ठेवायचं हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर मला असं वाटतं की ह्या संस्कृती नावाच्या गोष्टीकडे मी कशी पाहते. तर मी असं पाहते की ही कविता आहे, की कविता अशी आहे की ढूंढ लेते हम तुम्हें, शहर की भीड़ इतनी घनी थी, ढूंढ लेते हम तुम्हें, शहर की भीड़ इतनी भी न थी, लेकिन रोक दी तलाश हमने, लेकिन रोक दी तलाश हमने, क्योंकि तुम खोए नहीं बदल गए. आलं का लक्षात? सांगण्याचा अर्थ असा आहे की एखादी गोष्ट हरवली असेल तर आपण ती शोधू शकतो, पण ती जर पूर्णपणे बदलून गेली असेल तर तिला शोधण्यामध्ये अर्थ नसतो. आलं लक्षात? तर संस्कृतीची वीण उसवते आहे म्हणजे काय होतं आहे आणि उसवणं चांगलं आहे का, नेमकं काय होतं आहे याच्यावर तुमच्याशी बोलणार. पहिल्यांदा आपण संस्कृतीचा अर्थ तुम्हाला समजण्यासारख्या भाषेमध्ये सोप्या पद्धतीने मी सांगतो. संस्कृत शब्द जो आहे की संस्कृत म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर भाषा आहे, खरं की जशी हिंदी भाषा आहे, जशी मराठी भाषा आहे, तमिळ आहे किंवा परदेशी भाषा आहे, चिनी भाषा आहे, इंग्रजी भाषा आहे, तर तशीच संस्कृत ही जी आपली पूर्वापार हिंदूंची एक भाषा होती. त्या संस्कृत शब्दाचा अर्थच असा आहे की संस्कृत म्हणजे काहीतरी चांगलं करणं, समोरच्या माणसाचं हित करणं, ह्या संस्कृतीमध्ये हा अर्थ आहे. संस्कृत शब्दच काय सांगतो की भलं करणं, कल्याण करणं, चांगलं करणं. आणि मग संस्कृती म्हणजे काय, तर संस्कृतीच्या अनेक व्याख्या विचारवंतांनी केल्या आहेत. त्याच्यापैकी सोपी व्याख्या मी तुम्हाला सांगते की एखादा समूह लोकांचा, त्या समूहाची एक भाषा, त्या समूहाचा एक भौगोलिक परिसर, त्या भौगोलिक परिसराच्या ज्या सीमा असतात त्याच्यामुळे त्यांच्या जीवनावर होणारा परिणाम, त्यांच्या चालीरीती, त्यांचे सणवार, त्यांची बोलण्याची भाषा आणि त्यांच्याकडे असणाऱ्या श्रद्धा, समजुती, गैरसमजुती, अंधश्रद्धा आणि त्यांचं एकूणात जीवनमान, ज्या जीवनमानामध्ये साहित्य असतं, कला असते, आणि हे सगळं मिळून संस्कृती. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यापुढे काय येतं मला सांगा बरं. तुमच्यापैकी कोणीतरी सांगा की महाराष्ट्राची संस्कृती म्हटल्यावर एक दोन गोष्टी सांगा पडतात. काय आठवतं तुम्हाला? सांगा बरं, कोणी सांगा काय आठवतं महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे? हा, स्त्रियांना आई बहिणी समान मानायचं. आणखीन एखादी गोष्ट आठवते महाराष्ट्राची संस्कृती म्हटल्यानंतर? पुरणपोळी नाही आठवत? पुरणपोळी खास आपली महाराष्ट्राची म्हणजे खाद्य संस्कृतीमधली महत्वाची गोष्ट आहे. इतर अनेक गोष्टी आपण खातो, पण पुरणपोळी म्हणजे महाराष्ट्राचे एक सांस्कृतिक भूषण. तसंच पोशाखामध्ये म्हटलं की नऊवारी लुगडं महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. आलं लक्षात? असं प्रत्येक संस्कृतीचं असतं. तसंच महाराष्ट्राचं म्हटलं तर आपल्याला ह्या गोष्टी आठवतात. पण मला सांगा, आज नऊवार साडी नेसणाऱ्या बायका आपल्याला किती दिसतात? खूप कमी दिसतात. तुमची आई सुद्धा नऊवार साडी नेसत नसेल, तुमची आजी सुद्धा नऊवार साडी नेसत नसेल. कदाचित कोणाच्या घरामध्ये पणजी वगैरे असेल तर ती नऊवार साडी नेसत असेल कदाचित. म्हणजे आता बदल झालेला आहे. तर हा बदल जो होतो आहे ह्या बदलाकडेच आपल्याला एका समंजस दृष्टीने पाहायचं आहे. तुम्हा मुलांना सांगण्याची गोष्ट म्हणजे की तुमच्यामध्ये जे बदल झाले आहेत, म्हणजे तुमच्यामध्ये म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की तुम्ही जे जग पाहिलं आहे त्या जगामध्ये तुम्हाला जे दिसलं आहे ते आम्ही जे पाहिलं त्याच्यापेक्षा खूप वेगळं आहे. आणि म्हणून तुमच्या आमच्या विचारांमध्ये खूप मोठा फरक आहे. कधी कधी असं होत आहे तुम्ही इतकी झपाट्याने मागच्या 20 वर्षामध्ये जग बदललं आहे,
विशेषतः 21व्या शतकामध्ये मी असं म्हणेन की संगणकाचा शोध लागल्यानंतर माणसाच्या, महाराष्ट्रच कशाला, पूर्ण जगाचं मी म्हणेन, जगामधल्या प्रत्येक येणाऱ्या पिढीमध्ये इतका वेगवान बदल झालेला आहे की तुमच्या आमच्यामध्ये फार जास्त अंतर निर्माण झालं. आणि म्हणून तुम्हाला जे वाटतं, काय वाटतं ते समजून घेण्याची आम्हाला उत्सुकता असते. हा विषय जरी मी बोलण्याचा असला तरी देखील मला असं वाटतं की हा विषय परस्पर संवादी व्हायला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारते की तुम्हाला महाराष्ट्राची संस्कृती म्हणल्यानंतर नेमकं काय वाटतं? तर झालेलं असं आहे की इतक्या काळामध्ये 2 मोठे बदल जगामध्ये झालेले आहेत. त्याची झळ आपल्याला पण लागली आहे. पहिला बदल म्हणजे दूरदर्शन आपल्या घरामध्ये आलं. दूरचित्रवाणी संच प्रत्येकाच्या घरामध्ये आला आणि आपल्या भारतीय मराठी संस्कृतीने आपल्याला जो पारंपरिक वर्षानुवर्ष युगानुयुग लागलेली आपली जी सवय होती किंवा जी चांगली सवय होती की आपण आपलं जेवण स्वयंपाकघरात करतो. ताट खाली असायचं जमिनीवर, आपण पाटावर बसायचो आणि जेवायचो. जेवताना आपल्याजवळ दुसरं काहीही नसायचं, जेवणाचं ताट आणि पाण्याचा तांब्या दिला, याच्या पलीकडे आपल्यासमोर दुसरं व्यवधान नसायचं. आलं लक्षामध्ये? आणि दूरचित्रवाणी संच जसा घराघरामध्ये आला तसं आपलं जेवण बैठकीमध्ये टीव्हीच्या समोर सुरू झालं. आता आपलं जेवण कसं असतं, समोर टीव्ही चालू असतो, आपण खुर्चीवर बसलेलो असतो, मांडीवर ताट असतं आणि एका हातामध्ये रिमोट असतो आणि मग चॅनल बदलत आपण जेवण करतो. म्हणजे पहिला सांस्कृतिक बदल हा दूरचित्रवाणीने आपल्या घरामध्ये आणला, जेव्हा तुम्ही जन्मलेले नव्हते. माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही जन्मण्याच्या आधीची ही गोष्ट आहे. कारण आपल्याकडे घराघरामध्ये टीव्ही आला ती गोष्ट साधारणपणे 85 ते 90 मध्ये. तुम्ही 90च्या नंतर जन्मलेले असता. दुसरा मोठा बदल, बरोबर आहे माझं? त्या 90च्या आधी जन्मलेले कोणी आहेत का इथे? सगळी लहान लहान मुलं आहेत. मी आधीच म्हणाले की तुम्ही माझ्या नातवंडांच्या वयाचे आहात. दुसरा मोठा बदल आपल्यामध्ये काय झाला, संगणकाचा शोध लागल्यानंतर मोबाईल फोन्स आले आणि प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आला. म्हणजे आम्ही तुमच्या वयाचे असताना आम्हाला अभ्यासक्रमाव्यतिरिक्त एखादं पुस्तक वाचायचं असेल तर आम्ही महाविद्यालयाच्या ग्रंथालयात जायचो. ग्रंथालयातली सगळी पुस्तकं पाहून झाल्यानंतर ते पुस्तक जर आम्हाला नाही मिळालं तर आम्ही ते मुंबईहून पुण्याहून मागवायचो. पुस्तक येण्यासाठी महिना लागायचा आणि त्याच्यानंतर आम्हाला जी माहिती हवी होती ती आमच्या हातात पडायची. आज तुम्हाला ताबडतोब पाहता येतं, लगेच गुगल पाहायचं, ताबडतोब माहिती होऊन जातं. अमुक माणूस कुठल्या देशातला आहे, कुठल्या वयाचा आहे, त्याचं पूर्ण नाव काय, त्याचे 15, 20, 25 फोटो ताबडतोब तुम्हाला पाहायला मिळतात. खरं की हा मोठा बदल झाला. याच्यामुळे काय झालं ते तुम्ही मला सांगा आणि याची सुरुवात कशी झाली. तुम्हाला आठवते मॅगीची जाहिरात असायची, मम्मी भूक लगी है, छोटीशी मुलगी म्हणायची. ती लगेच ती आई यायची 2 मिनिट्स, ती लगेच ती आई मॅगी बनवायची. ती मॅगी एखाद्या बाउलमध्ये त्या मुलीच्या हातात देईल, ती मुलगी खुश, तिच्या मैत्रिणी खुश, सगळेजण मॅगी खायची, आई पण खुश. आणि आपल्याला ते चित्र काय सांगायचं की केवढी कर्तव्यदक्ष प्रेमळ आई आहे. मुलांना भूक लागल्यानंतर 2 मिनिटात तिने मुलांची क्षुधा शांती केली. हे सगळं छान होतं. आई खुश, मुलं खुश, मुलांचं पोट. पण त्या सगळ्याच्या सोबत एक गुप्त धोका, तो आपल्याला कुणालाच लक्षात आला. तो धोका असा होता की मुलांची वाट पाहण्याची सवयच संपून गेली. तुम्हाला वाट पाहण्याची सवय संपून गेली आणि त्याच्यामुळे काय झालं की मला अमुक गोष्ट पाहिजे आणि ती आत्ताच पाहिजे असा जो अट्टहास आला, तो ह्या जनरेशन्समध्ये, तुमच्या जनरेशन झेड, अल्फा, बीटा आणखी पुढे जेवढे त्या सगळ्यांमध्ये तो वाढत झाला. आणि खरं सांगायचं म्हणजे वाट पाहणं हा माणसाचा अत्यंत चांगला गुण आहे. त्या गुणामुळेच आपली मानवता, आपली माणुसकी उत्तरोत्तर प्रगत होत चालली. पण तो गुणच आपण विसरून चाललो ना, वाटच पाहिजे नाही कुठल्या गोष्टीची. कशासाठी आपण आपल्या डोक्याला सुद्धा ताण देत नाही. आलं का लक्षामध्ये? समजा आता एखाद्याला विचारलं की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठल्या साली झाला होता, तर आपण आपल्या मेमरीला ताण देत नाही, आपल्या बुद्धीला ताण देत नाही, आपल्या स्मरणशक्तीला ताण देत नाही. आपण पटकन गुगल पाहतो.
खरंय की नाही? हा दुसरा धोका आहे. आपल्या मेंदूला ताण देण्याची सवयच नाही राहिली तर आपला मेंदू चांगलं काम करेल का, हा तुम्ही विचार करू शकता. आपल्या शरीराची हालचाल आपण नाही केली तर आपल्या शरीराचं काय होणार आहे? स्थूलता येणार आहे. स्थूलतेबरोबर अनेक रोग येणार आहेत. म्हणजे आमच्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगते डॉक्टर म्हणून की जागतिक आरोग्य संघटना नावाची एक संघटना पूर्ण जगभर कार्यरत असते. त्या आरोग्य संघटनेचा अहवाल 2000 सालचा असा आहे की 2000च्या नंतर घराघरामध्ये मधुमेह असणार आहे. घराघरामध्ये प्रत्येकाला हृदयरोग असणार आहे. आणि अशी दुर्दैवाने वेळ येईल की तरुण मुलं आईवडिलांच्या आधी मरून जातील. आणि हे घडतंय, आपण पाहताय, तुम्ही पेपरमध्ये वाचत असाल. आज हृदयविकाराने जाणाऱ्या माणसांचं वय किती असतं बातम्यांमध्ये पहा तुम्ही, 60च्या अलीकडचं वय असतं. जे की आमच्या स्वतःच्या अनुभवांप्रमाणे हृदयरोग हा 60च्या नंतर 70-75ला येणारा हार्ट अटॅक हा महत्त्वाचा म्हणजे आमच्या शिकण्यामध्ये होता जेव्हा आम्ही शिकलो. आज 40 वर्षाच्या 30 वर्षाच्या मुलांना सुद्धा हार्ट अटॅक येतो. आणि ही खूप काळजी करायची. मधुमेह सुद्धा होतो आहे. आणि हे सगळं का घडतं आहे तर आपली जीवनशैली बदलली. तुम्ही आठवून बघा, समजा तुमच्या घरामध्ये आजी आजोबा असतील, त्यांना विचारा त्यांची सकाळी उठण्याची वेळ काय होती. सगळे आजी आजोबा 5 वाजता उठतात. नवी पिढी किती वाजता उठते, रात्री झोपते किती वाजता, 12 शिवाय कोणी झोपत नाही रात्री. म्हणजे जी जागण्याची वेळ आहे तेव्हा तुम्ही झोपता, जेव्हा झोपण्याची वेळ आहे तेव्हा तुम्ही जागता. हा जो आपल्या जीवनशैलीमध्ये बदल झाला आहे हा संस्कृतीमधला मोठा बदल आहे. आता सगळंच नव्या पिढीचं वाईट आहे का तर नाही. नव्या पिढीला अनेक चांगल्या गोष्टी माहीत आहेत. आणि मग आपल्याला करायचं काय आहे तर आपल्याला नव्या जुन्याचा संगम काढायचा. आणि तो संगम कसा गाठायचा आहे तर त्याच्यासाठी तारतम्य महत्त्वाचं. तुम्ही इथून जाताना माझ्या व्याख्यानातली एवढीच गोष्ट लक्षात ठेवा की संस्कृती बदलत असते, पण नव्या जुन्याच्या संगमावरती आपल्याला आपल्या अंतर्गत अंगभूत तारतम्याने या संस्कृतीमधला बदल पचवायचा असतो आणि आपलं जगणं सफल करायचं असतं. शेवटी संस्कृतीचा हा देखील अर्थ आहे की एखादा जनसमूह जो स्वतःच्या कल्याणाच्या गोष्टी करतो त्याला देखील संस्कृती म्हणतात. दत्ततीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी फार मोठे विद्वान ग्रस्त होते, तुम्हाला त्यांचं नाव माहीत नसेल. तुमचं वाचन कमी आहे. नव्या मुलांची सगळ्यात मोठी अडचण काय आहे की तुम्ही पुस्तक हातात घेऊन वाचता. त्याच्यामुळे तुम्हाला आपल्याच देशातले आपल्याच राज्यातले थोर माणसं माहीत नाही. दत्ततीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी अत्यंत मोठे विद्वान गृहस्थ विचारवंत, त्यांनी ही व्याख्या केलेली आहे संस्कृती. संस्कृती अंतिमतः काय करते तर तो जनसमूह, त्या चालीरीती, ते बदल, त्यांच्या पद्धती, त्यांचं जीवनमान, त्यांची खाद्य संस्कृती, हे सगळं मिळून ती संस्कृती तयार होती ती अंतिमतः जीवनाच्या सफलतेकडे वाटचाल. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे मुलांनो की संस्कृतीची वीण उसवली आहे, ती कशी उसवली आहे ते समजून घेऊन पुढचा धागा मजबूत करायचा. पोशाखाची संस्कृती बदलली आहे, खाण्याची संस्कृती बदलली आहे, विचारांची संस्कृती बदलली आहे, उठण्याच्या झोपण्याच्या वेळा बदलल्या आहेत. आणि हे सगळे बदल होत असताना चांगले बदल काय झाले आहेत ते लक्षात घेतलं तर इकडे बसलेल्या ज्या सगळ्या मुली आहेत आणि बायका आहेत ही बदललेली संस्कृती आहे. 18व्या शतकामध्ये किती बायका शिकत होत्या तुम्हाला माहिती आहे सगळ्या जणांना. महात्मा फुलेंनी, सावित्रीबाईंनी शाळा सुरू केली तेव्हा त्यांना किती विरोध झाला, मुलींना शिकवायचं नाही अशी तेव्हा संस्कृती. मुलींची लग्न बालवयात केली जायची. आणि तो सगळा बदल झाला आहे ह्या थोर नेत्यांमुळे. महात्मा फुलेंनी, सावित्रीबाईंनी किती कष्ट केले, किती विरोध पचवला समाजाचा. म्हणजे संस्कृती जेव्हा बदलत असते तेव्हा काही माणसं समाजाचा विरोध पत्करून स्वतःचं पूर्ण आयुष्य खर्ची घालून एक मोठा बदल करतात आणि संस्कृतीमध्ये ठळक बदल होतो. जो बदल तुमच्या माझ्या आयुष्याच्या सफलतेसाठी अत्यंत 17व्या शतकामध्ये तुम्हाला असं चित्र दिसलं नसतं, इतक्या मुली दिसल्या नसत्या. आणि
मग संस्कृतीची भाषा आपण जेव्हा करतो तेव्हा मध्येच विकृती पण बोलली पाहिजे. समजलं का? प्रकृती, संस्कृती, विकृती असे हे 3 शब्द तुम्ही लक्षामध्ये ठेवा. आलं का लक्षामध्ये? आता प्रकृती म्हणजे काय की तुमच्याकडे व्याख्यानमाला होती आणि मला तुमच्या प्राध्यापकांनी आमंत्रण दिलं. प्रकृती होती, सहज गोष्ट होती, नैसर्गिक गोष्ट होती. मी आजारी पडले, मी येऊ शकले नाही, ही माझ्या शरीरात झालेली विकृती होती त्या क्षणी. पण यावर्षी पुन्हा त्यांनी मला बोलावलं, त्याच सन्मानाने, ही संस्कृती. हा बदल तुम्ही लक्षात घ्या. सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगते आहे कारण मला माहित आहे की या नव्या पिढीला भाषेचं सौंदर्य तुम्हाला माहित नाही होता. तुम्ही एक वाक्य बोला, त्याच्यामध्ये 2 हिंदी शब्द असतील, 2 मराठी असतील, 2 इंग्रजी शब्द असतील. खरं की नाही? आता थोड्या वेळाने कार्यक्रम संपला की काही मुली मला म्हणतात, मॅम तुमचा ॲड्रेस द्या ना मला, मॅम तुमचे बुक्स कुठे मिळतील, असं बोलतात. मुली काय बोलत आहे म्हणजे बुक्स हा शब्द इंग्रजी, काही गरज नाही, पुस्तकं म्हणू शकतो. मराठी आपली आई आहे, लक्षात ठेवा. मराठी संस्कृतीबद्दल बोलताना मला हे बोललंच पाहिजे की मराठी आपली आई आहे, ती आपली मातृभाषा आहे. आता थोड्या वेळापूर्वी 2 मुलांचा सत्कार केलाय, त्यांचे वडील सोबत आले. समजा आईला सोबत आणलं असतं तर आई फाटके साडी घातली असती का? तुम्ही येऊ दिलं असतं का आईला? तुम्ही काय म्हणता, आई चांगली साडी घालून. आणि तुम्ही मात्र स्वतः आपल्या मराठी भाषेला फाटक्या रुगड्यामध्ये सगळीकडे तुम्ही काय बोलता, एक शब्द इंग्रजी, एक शब्द हिंदी, एक शब्द मराठी, अशी सरमिसळ करून तुम्ही भाषा बोलता. मुलांनो, प्रत्येक भाषेचा मान ठेवा. तुम्हाला बोलायचं नाही इंग्रजी, तुम्ही पूर्ण वाक्य इंग्रजीमध्ये बोला. तुम्ही म्हणा असं की मॅम वेअर डू यू लिव्ह, आय वॉन्ट युअर ॲड्रेस, असं म्हणा ना, काही हरकत नाही. तर मग मराठीत बोला, मॅडम तुमचा पत्ता मला द्या, मॅडम तुमची पुस्तकं मला हवी आहे, पण तुमचा नंबर मला सेंड करा मॅडम, मी तो सेव्ह करते. असं कशासाठी? खरं की नाही? असं तुम्ही बोलता आणि ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दोष देत नाही. त्याचं कारण असं की तुम्ही जन्माला केव्हापासून मी चालली. म्हणून मी पुन्हा एकदा जनरेशन झेडचा उल्लेख करते आहे, अल्फा बीटांचा पण करते आहे की दोष तुमचा नाही, दोष ह्या भौतिक संस्कृतीचा. संस्कृतीचे 2 भाग होतात बघा, एक तर भौतिक संस्कृती असते, एक अभौतिक संस्कृती असते. तर कला, साहित्य, नृत्य, चित्रकला, शिल्पकला ह्या गोष्टी ह्या अभौतिक संस्कृती. भौतिक संस्कृतीमध्ये जसं संगणकाचा शोध काढला, आज मोबाईल प्रत्येकाच्या हातामध्ये, याचे खूप फायदे आहेत. कोविडच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे, मी तर फार अनुभवलं आहे. कोविडच्या काळामध्ये माझ्या अनेक नातेवाईक, मुली, मुलं, मैत्रिणींचे मुलं अमेरिकेत, जर्मनीत होते. त्यांना ताप यायचा तिथे, त्यांची आईवडील तिथे प्रचंड काळजीमध्ये असायची. तर रात्री 2 वाजता 3 वाजता मी त्या मुलांशी व्हिडिओ कॉलवर बोलायची आणि त्यांना समजावून सांगायची, हे खा, ते खा, हे औषध घ्या, ते औषध घ्या, त्यांना दिलासा सांगायचं. ते कशामुळे होऊ शकलं? संगणकामुळे, मोबाईलमुळे, व्हिडिओ कॉलमुळे. पण हे व्हिडिओ कॉल करणं ही वाईट गोष्ट नाही, पण कुठे करायचा, केव्हा करायचा? आता माझं व्याख्यान चालू असताना मोबाईल किती जण बघतायत? मोबाईल कुठे पळून जात नाही मुलांना, आपल्या जवळच राहतो, नंतर पाहता येतो, ती माहिती कुठे जात नाही. पण आपल्याला, मी आधी सांगितल्यासारखं मॅगी 2 मिनिट्स म्हणून आपली वाट पाहण्याची शक्ती संपलेली आहे. आणि ही वाट पाहण्याची शक्ती संपल्यानंतर आपली मानवता 50 अंशांनी कमी होऊन जाते. वाट पाहता आली पाहिजे. तुम्ही झाडांकडे बघा जरासं. तुम्ही एखाद्या गुलाबाच्या झाडाची 4 फुलं तोडली, गुलाबाचं झाड कधी रडतं का? तुमच्यावर रुसतं का? नाही रुसत. ते देतात फक्त. आंब्याच्या झाडाचे आंबे आपण तोडतो, आंब्याचं झाड नाराज होतं का आपल्यावर? नाही. पण निसर्गाचा हा गुण आपण कधीच शिकत नाही, आपण निसर्गाजवळ जातच नाही. तुम्ही आंब्याच्या झाडाखाली बसून सुद्धा मोबाईलच पाहता. तुम्हाला कसं कळणार आंब्याच्या झाडाचा सुगंध कसा आहे, मोहराचा सुगंध कसा आहे? काही दिवसांनी तुम्हाला कळणार पण नाही की चमेलीचा सुगंध कसा आहे, मोगऱ्याचा सुगंध कसा आहे, आंब्याच्या झाडाला येणारा मोहराचा सुगंध कसा आहे, घरातल्या उदबत्तीचा सुगंध कसा आहे, काहीच कळणार नाही. पण आम्ही असे जगलो की आम्हाला आईच्या पदराचा गंध सुद्धा लक्षात. तुम्हाला आहे का लक्षात? सांगा मला. जगातला सर्वात सुंदर आणि महान सुगंध म्हणजे आईच्या पदराला येणारा गंध.
त्याची बरोबरी जगातला कुठलाही संगणक करू शकत नाही. आणि कितीही शोध लागले जगामध्ये, माणूस चंद्रावर तर गेला, मंगळावर जाऊ द्या, सगळ्या ग्रहांवर माणूस जाऊ द्या, आईच्या पदराला येणारा तो वत्सलतेचा गंध, तिची ती काळजी, आपल्याबद्दलची माया, त्याच्यामधून तयार होणारा तो गंध असतो. त्याला तिखट वास येतो, हळदीचा वास येतो, भाज्यांचा वास येतो. पण त्या पदराने जेव्हा ती आपलं तोंड पुसते तर आपल्याला 1000 मेगावॅटची शक्ती. आलं का लक्षात? हे आम्ही अनुभवलेलं आहे. आणि तुम्ही याच्यापासून वंचित राहता. तुम्ही किती वेळा आईचा चेहरा पाहिला तर आठवून बघा प्रमुखांना. मोबाईलमध्ये 24 तास फोटो असतो तुमचा. आईच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहता का कधी? तुम्ही मात्र घरी गेल्यानंतर आईला लक्षात येतं तिचं काहीतरी बिनसले बरं का, नेहमीसारखी नाही बोलली. आई तुमच्याकडे न पाहता तुमच्या चप्पल काढण्याच्या पद्धतीवरून, तुमच्या वही ठेवण्याच्या पद्धतीवरून, तुमच्या हातामध्ये बॅग असेल तर ती बॅग ठेवण्याच्या पद्धतीवरून आई बरोबर ओळखते आज काहीतरी बिनसले. ओळखते की नाही सांगा. आणि तुम्ही मात्र आईच्या डोळ्यात सुद्धा पाहत नाही. आणि ह्या ज्या सुंदर गोष्टी आहेत ना, ही संस्कृती आहे मुलांना. संस्कृती काय वेगळीच. आपल्या माणसांकडे पाहणं, कधीतरी आईचे हात हातात घेऊन पहा तुम्ही, वडिलांचे हात हातात घेऊन पहा, किती घंटे पडले हातात वडिलांच्या. तुम्हाला शिकवतात ते तर ते स्वतः किती कष्ट करतात. स्वतःच्या अनेक हौशी मौजी छंद बाजूला ठेवून तो माणूस त्याचं तारुण्य पूर्ण संपून जाऊ देतो. पण ध्यास असतो की माझा मुलगा शिकावा, माझा मुलगा डॉक्टर व्हावा, माझा मुलगा अधिकारी व्हावा. मी जे शेतात राहतो ते कष्ट माझ्या मुलाला येऊ नये. आज एवढं अतिवृष्टी झालेली आहे, सगळं पीक संपून गेलेलं आहे. हे जे दुःख आहे ते तुम्हाला भोगावं लागू नये म्हणून तुम्हाला इथं पाठवलंय तुमच्याबरोबर. आणि मला वाटतं की हे असं वाटणारे आईबाप हीच तर खरी संस्कृती आहे. याच्यापेक्षा वेगळी संस्कृती काय असते? आणि याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे. झालं आहे असं की आपल्या देशाची जी काही जडणघडण आहे, त्या जडणघडीमधून जे काही आम्ही घडलो, आमच्या नंतरच्या पिढ्या घडल्या, पण जसा संगणकाचा शोध लागला, जसा दूरचित्रवाणी घरामध्ये आली, त्या दोन्ही गोष्टींमधून मिळणाऱ्या भौतिक सुविधांना पेलण्याची ताकद आपल्याला, आणि म्हणून त्या गोष्टींचा फक्त आपण वरवरचा फायदा घेतला. आणि म्हणून आज आपल्याला असं दिसतं की आपल्या जगण्यामधला कस कमी. तो कस वाढवण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? तर ह्या सांस्कृतिक पिढीला उसवू न देता, ह्या पिढीमध्ये अनेक धागे असतात. लाल धागा, पिवळा धागा, काळा धागा, हिरवा धागा, त्याच्यासोबत एक तारतम्याचा धागा. तारतम्याचा धागा चांगला घट्ट ओढून घ्या आणि त्या धाग्याला मजबूत करत करत नव्या जुन्याच्या काठावरून आणखी नव्या जगामध्ये तुम्ही प्रवेश केला पाहिजे. आम्हाला तुमचा अभिमान वाटला पाहिजे, आमची मान गर्वाने उंच झाली पाहिजे. हे करण्यासाठी तुम्हाला ह्या बदलणाऱ्या संस्कृतीला समजून घेतलं पाहिजे आणि तो तारतम्याचा धागा घट्ट धरला पाहिजे. तारतम्य म्हणजे काय? चांगलं आणि वाईट याच्यामधून योग्य ते निवड. मला लक्षात मोबाईल वापरू नका असं मी म्हणणार नाही. मी असं म्हणेन की तुम्ही समजा दिवसभरामध्ये 10 तास मोबाईल वापरा. 1 तास मला द्या तुम्ही आजपासून सगळी उद्या. 1 तास माझी आठवण काढून 1 तास एखादं पुस्तक वाचायचं. मला वाटतं तुम्ही जर असं करू लागलात तर मला इथे येण्याचं खरोखर आनंद वाटेल. तुम्ही आले इथे, तुम्ही एवढीच गोष्ट करा की लक्षात ठेवून दररोजचा 1 तास मोबाईल दूर ठेवायचा, एक चांगलं पुस्तक हातामध्ये घ्यायचं, ते पुस्तक वाचायचं. कळो न कळो त्याच्यामध्ये आपल्याला रस येवो न येवो वाचत राहायचं. आणि निवडा तुम्ही तुम्हाला काय वाचायला आवडतं. जगात हजारो प्रकारची पुस्तकं आहेत. तुमच्याकडे इतकं जुनं आणि चांगलं कॉलेज आहे की 30 एकरचा परिसर आहे. पुस्तकं तर असणारच भरपूर, परिसर सुद्धा वाचण्यासारखं आहे. मी तुम्हाला आत्ताच म्हणाले की आंब्याच्या झाडाखाली बसून मोबाईल नका बघू. आंब्याचा मोहर पहा, त्याचा वास पहा. निसर्ग फार श्रीमंत आहे आपल्यापेक्षा जास्त, पण आपण त्याच्याकडे बघतच नाही. तर सांगण्याचा मुद्दा हा आहे की सांस्कृतिक पिढी जी उसवती आहे त्याची कारणं काय आहेत. तर आपण भौतिक संस्कृतीलाच फक्त हपापून दिली,
भौतिक संस्कृतीची सगळी चमक धमक बघून आपण इतके आपले डोळे विस्फारले गेले की आपण त्याच्याच नादामध्ये राहिलो. संस्कृतीमधला तो भौतिक भाग जो आहे, जिथं कला आहे, जिथं साहित्य आहे, जिथं अनेक प्रकारच्या कला आहेत, तिथे माणसाचं वर्तन आहे, माणसाचे स्वभाव आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नातेसंबंध. नातेसंबंधांची विरळ होण्याचं कारण हेच आहे की आपण भौतिक सुविधांचे इतके नादी लागलो आहोत की तारतम्याचा धागा हातातून सुटूनच गेला. आणि त्याच्यामुळे होतंय काय माहिती की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय झाली आजच्या जगण्यामध्ये, आपली संस्कृती कशी झाली की दिसण्यापेक्षा असणं महत्त्वाचं, असण्यापेक्षा दिसणं महत्त्वाचं. खरं कसं पाहिजे की एखादी व्यक्ती, समजा मी असं म्हणेन की ती व्यक्ती फार, जसं सरांनी आता वर्णन केली की एखाद्या कोणी बाहेरचं सिनेमातलं TV सिरियलमधली व्यक्ती बोलली असते तर खूप गर्दी झाली असते, एखादी हिरोईन आली असते. पण हिरोईन ही दिसायला छान आहे, असणं काय आहे त्याचा विचार करा. जो माणूस आतमधून चांगला आहे त्या माणसाच्या आयुष्याकडे आपल्याला निहाळून पाहता आलं पाहिजे. तुमच्याच सुंदरा सोळंकेंचं आयुष्य तुम्ही निहाळून पाहत असाल, ज्यांच्यामुळे हे कॉलेज असेल पहा त्यांचं आयुष्य. वाचलं का तुम्ही त्यांचं आयुष्य? ते काय होते, कसे ते मंत्री झाले, त्यांनी काय काय केलं, असं आहे. आपण काय करतो आजच्या जगण्यामध्ये, माझं चांगलं असणं महत्वाचं नाहीच आहे, माझं चांगलं दिसणं महत्वाचं आहे. आलं का लक्षात? दिसलं पाहिजे चांगलं. म्हणजे आपण आता समजा घरामध्ये काही सण केला किंवा गणपती, अनेक मी पाहते फोटो की गणपती हातात आहे आणि फोटो काढतो, ते गणपतीकडे लक्ष कोणाचंच नाही. माझा फोटो कसा येतो लगेच पुन्हा, अरे अच्छा नाही आहे, मेरा फिर से निकाल, अच्छा नाही आहे, पुन्हा जरासं व्यवस्थित करायचं सगळे ड्रेस बीस आणि पुन्हा फोटो काढायचे. गणपतीकडे कोणाचंच लक्ष. हीच गोष्ट नवरात्राच्या देवीमध्ये होती. देवीसोबत अनेक मुली फोटो काढतात, देवी तिकडे, मुलींचा चेहरा इकडे आणि फोटो काढतात. मुली काय, मुलं काय. म्हणजे मी देवीला गेले हे पण तुम्हाला सांगावं वाटतं की सांगण्याची गोष्ट नाहीच आहे. ते तुमच्या आणि त्या देवीच्या मधल्यात एक असं नातं आहे ज्याला काही नाव देता येईल. तो धागा आहे तुमचा भक्तीचा, तो श्रद्धेचा धागा आहे तुमचा. पण त्या धाग्याकडे तुमचं अजिबात लक्ष नाही. मी देवीला गेले, देवीचा फोटो, देवीच्या सोबत माझा फोटो टाकून दिला लगेच सोशल मीडियावर, किती लाईक्स आले, किती फुलं आले, किती टाळ्या आल्या ते मोजायचं. म्हणजे असणं महत्वाचं नाही, मी देवीला गेले हे महत्वाचं नाही, माझं देवीला गेलेलं दिसणं महत्वाचं. आणि हा जो भाग आहे ना, म्हणजे आपण बाहेरचाच प्रवास करतो, आतला प्रवास आपण करतो. ही जी मोठी तफावत आज झाली ना आपल्या जगण्यामध्ये, त्याचं कारण आपल्या हातावर आलेला तो छोटासा मुलगा, त्याने आपलं जगणं बदलून टाकले. खरं म्हणजे मोबाईल तुमच्या हातामध्ये असणारं एक छोटंसं साधन आहे जे तुमचं आयुष्य सुखद, सफल, सकस आणि सहज करू शकतो. पण त्याच्याऐवजी असं झालं की आपण त्याची गुलामी, तो त्याच्या तालावर आपल्याला नाचवतो आहे. एवढासा मोबाईल आहे पण तो त्याच्या तालावर आपल्याला नाचवतो आहे. त्याच्यामधून टुकटुक आला की आपण लगेच सगळं सोडून पाहतो काय आलं. अशी कोणची मोठी जागतिक घटना घडणार आहे त्यामुळे ती वाचलीच पाहिजे. पण नाही, त्याचा तो आवाज आला की तुम्ही अस्वस्थ होता, पटकन पाहता काय झाले काय. म्हणजे ही जी भौतिक सुविधा आपल्या आयुष्यामध्ये आली आहे तिला आपल्या हातात ठेवण्याच्या ऐवजी आपण तिच्या हातचं खेळणं झालं. आणि इथे पुन्हा एकदा मी सांगते तशी तारतम्याची आपल्याला तर संस्कृती अशी बदलली आहे मुलांना की गेल्या, महाराष्ट्राचीच गोष्ट बोलायची तर गेल्या 65 वर्षांमध्ये मी जसं पाहते तसं की आमच्या काळामध्ये शिकायला मिळतं हाच आनंदाचा भाग होता. तुम्हाला विश्वास सुद्धा बसणार नाही मुलांना की काय संस्कृती होती. स्नेहल पाठक मॅडम किंवा माझ्या वयाचे सगळेजण मान्य करतील की आम्ही गेल्या वर्षी समजा आम्ही 7वी मध्ये होतो तर 7वीच्या गृहपाठाच्या वयांमधले कोरे कागद आम्ही बाजूला काढायचो. त्या सगळ्या कोऱ्या कागदांचा एक गठ्ठा करायचा, त्याला दाबदानी शिवून एक प्रत खोली तयार करायची. तेवढे कोरे कागद आम्ही वाया जाऊ देत नाही. आणि आमची बहीण किंवा भाऊ जर 8वी मध्ये असेल तो 8वी पास झाला तर त्याची 8वीची सगळी जुनी पुस्तकं वापरून आम्ही आमची इयत्ता 8वी शिकायचो. म्हणजे मला तरी आठवत नाही की नवी पुस्तकं फारशी घेतली असेल, कारण मला मोठी बहीण होती तिचीच पुस्तकं मी वापरायची. नवी पुस्तकं कधी घेतल्याचं आठवते. नवी पुस्तकं मेडिकलला गेल्यावर सुद्धा घेतली नाही,
कारण मेडिकलची पुस्तकं अतिशय महाग असतात. तिथे देखील माझे मामे बहिणी त्यांची जुनी पुस्तकं मी वापरते. पण त्याच्यामुळे जुनी पुस्तकं वापरल्यामुळे गुणवत्तेमध्ये काही फरक पडला असं होत नसतं. तुम्हा लोकांना ह्याची जाणीवच येणार. ही एक संस्कृती होती त्या घरामध्ये आल्यानंतर अंगणात जाऊन हातपाय धुतल्याशिवाय आई काहीही देत नसते. तसंच घरामध्ये येऊन दप्तर इकडे फेकून दिलं, चप्पल घेऊनच बसलं टीव्हीच्या समोर, आई भूक लागली म्हटलं तर आमच्याही बडवत होत्या. असा प्रकार होता. म्हणजे आई वडील सुद्धा तसे कडक. माझा मागचा 1.5 तास चांगला गेला. धन्यवाद. माझा 1 तास चांगला जात आहे. संस्कृती कशी आहे? खाण्याची वेळ पक्की नाही, कुठे खायचं पक्क नाही. आता तर तुमचं असं असते की तुम्ही डाव्या हाताने खाता, उजव्या हाताने पिता. खरं आहे की नाही? या हातामध्ये कोक असतो, या हातामध्ये काहीतरी समोसा, वडापाव. डाव्या हाताने खायचं, उजव्या हाताने खायचं. किती उलट झाले बघा. त्यामुळे मी हे पुण्या मुंबईचे चित्र मी फार पाहिलं. म्हणजे जगण्याच्या, झोपण्याच्या, उठण्याच्या, खाण्याच्या सगळ्या सवयी आमूलाग्र बदलून गेल्या. हा संस्कृतीमधला बदल आहे. पण हा बदल तुमचं आयुष्य सफल करणारा नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. तुमच्या आयुष्याला सफल करणारा बदल कोणता आहे? तुमच्या हातात मोबाईल आहे, तुमच्याजवळ 24 तास वायफाय आहे, तुमच्या घरामध्ये दूरचित्रवाणी संच आहे. हे तुमच्या फायद्याच्या गोष्टी आहेत जर तुम्हाला त्यातला फायदा घेता आला तर. अन्यथा काय होणार की जसं एखादं खेळणं आपल्याला कळलंच नाही कसं खेळायचं, तर आपण त्याची काहीतरी बटणं काढून शेवटी त्याला वाटोळं करून फेकून देतो. तसं होण्याची शक्यता असते. म्हणून मुलांना लक्षामध्ये ठेवा, संस्कृतीमधला बदल हा अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे न टळणारा आहे. तो होणारच आहे. दर 100 वर्षाला बदलणार नाही, 50 वर्षाला बदलणार. पण ह्या बदलामध्ये तुमच्या माझ्या फायद्याचं काय आहे ते आपण हे तुम्ही लक्षात ठेवायचं. आजकाल तुम्ही सगळेजण टीव्हीवर त्या गाण्याच्या स्पर्धा पाहत असाल आणि नाचण्याच्या स्पर्धा असतात, नचबली वगैरे सगळे असतात. त्याच्यामध्ये काय असतं, एवढ्या छोट्या छोट्या मुली गाणं म्हणतात, मेकअप किती करतात बघितलंय तुम्ही? लता मंगेशकर एवढी मोठी महान विदुषी, भारतरत्न होती, तिने इतकी लाखो गाणी म्हणली, पण तिला कधी असं काही करावं वाटत नाही. तिने लक्ष फक्त गायनाकडे दिलं. खरं की? त्यामुळे मूळ जो गाभा असतो त्या गाभ्याकडे लक्ष देणं फार. आज अवडंबर खूप झाले प्रत्येक. म्हणजे मी आज पाहते की दुर्गा आता बसल्या घटस्थापनेला, की आमच्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या सगळ्या बायका मला पैसे मागतात. मॅडम आम्हाला ॲडव्हान्स पैसे द्या. कशासाठी? मुलींना घागरा घ्यायचा आणि मग त्या मुलींना ब्युटी पार्लरमध्ये न्यायचा, त्यांना नटवून मग ते नाचतात देवी, याच्यासाठी ॲडव्हान्स पैसे. म्हणजे ही गोष्ट मला पैसे द्यायला बिलकुल वाईट वाटते. मी त्यांना म्हणजे मी तुम्हाला 1000 नाही 2000 रुपये देते तुम्हाला, पण ते घागरे आणि नाच गाणं आणि मेकअप नका करू. त्या 2000 त्या मुलींना दुसरं काहीतरी चांगलं. पण कल कसा आहे, छोट्या मुलींचा कल कसा आहे की देवीचा उत्सव म्हणजे देवीचं जागरण का, नवरात्र का, दसरा कशासाठी, ह्याच्याबद्दल काहीही माहिती घेण्याची मुलींची इच्छा नसते. माहिती आहे का तुम्हाला की नवरात्र का असतं? कुणाला माहिती सांगा बरं. एक जण तरी हातवर करून सांगते नवरात्र कशासाठी असतं आणि विजयादशमी कशासाठी म्हटली, कुणाचा विजय झाला माहिती कुणाला? तर लक्षामध्ये घ्या मुलांनो की तुमच्यापैकी कुणी असं खणखणीत आवाजामध्ये उठून मला सांगणार नाही, कारण ती खरी माहिती तुमच्याजवळ नाही आहे. कोणीतरी आता गुगल करून पहा पटकन काय काय सापडतं. तर छोट्या आणि कमी शब्दामध्ये मी तुम्हाला सोपी गोष्ट सांगते की देवीनं 2 राक्षसांशी 9 रात्र झुंज दिली. आलं लक्षात? महिषासुर मर्दिनी म्हणतो ना आपण तिला, महिषासुर राक्षसाशी तिने झुंज दिली आणि विजयादशमीच्या दिवशी तिने त्या राक्षसांना मारून टाकलं आणि म्हणून आपण विजयादशमी साजरी करतो. तुम्हा मुलींना इतकं शिकवलं आता, इथून पुढे तुम्ही शिकणार आहात. म्हणजे महात्मा फुल्यांपासून सुरुवात झाली स्त्री शिक्षणाची, इतक्या पिढ्या शिकवून दिल्या. पण आपण मुली अन्यायाला प्रतिकार करायला शिकलो का? आपल्या लक्षात ही गोष्ट आलीच नाही कधी की नवरात्र कशासाठी असतं.
नवरात्र म्हटलं की आजकाल पहा 9 दिवसाचे 9 रंग, त्या 9 रंगाच्या साड्या घालायच्या, तसे ड्रेस घालायचे, याचंच फार फॅड आहे. म्हणजे पुन्हा एकदा मी तुम्हाला तेच सांगते की असणं महत्वाचं नाही, दिसणं महत्वाचं. हा संस्कृतीमधला प्रचंड मोठा बदल आपल्यासाठी आणि हा बदल आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला काम करायचं. तुमच्या लक्षात जर येत असेल तर माझ्या पूर्ण सांगण्याचा सूर काय आहे की नवे चांगले ते उचलायचं. आलं लक्षात? मी असंही म्हणणार नाही की जुनं ते सोनं, असा अतिरेकी पण माझा विचार नाही, किंवा जुने जाऊ द्या मरणा लागून जाळून किंवा पूर्ण टाका असं पण मी म्हणणार. मी असं म्हणेन की जुनं जे चांगलं ते उचललं पाहिजे, नवं जे चांगलं ते उचललं पाहिजे. दोन्ही म्हणून आपलं आयुष्य आपल्याला सुखी करता आलं पाहिजे, सफल बनवता आलं पाहिजे. आणि म्हणून संस्कृतीचा विचार आहे, म्हणून संस्कृतीबद्दल बोलणं आहे आणि सांगण्याचा उद्देशच हा आहे की तुमच्या नव्या पिढीला तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबर मानवी नात्यांचा देखील विकास करता तुम्हाला आला पाहिजे. म्हणून तुम्हाला मी तुमच्या आई वडिलांच्या कडे पाहण्याची एक विनंती केलेली आहे की आईच्या चेहऱ्याकडे पहा, वडिलांच्या हातांकडे पहा, बोला त्यांच्याशी, संवाद करा. आणि संवादाचा अभाव होण्यासाठी प्रमुख कारण तर दूरचित्रवाणी आहे, दुसरं कारण मोबाईल आहे. संवादाचा अभाव झाला आणि म्हणून आपल्याला संवाद केला पाहिजे एकमेकांशी. तुम्हाला जाता जाता शेवटी एकच गोष्ट सांगते की आमच्या वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये आम्हाला सामाजिक आणि रोग प्रतिबंधक आरोग्य असा एक विषय असायचा. त्याचे आमचे त्या काळातले म्हणजे 1980 मधले जे आमचे टीचर होते, सर होते, त्यांनी त्या काळात असं म्हणून ठेवलेलं आहे की लोकसंख्या वाढीमुळे काय काय होणार आहे. प्रचंड लोकसंख्या वाढली तर बेकारी वाढणार, गुन्हेगारी वाढणार, काय ते भांडणं होणार लोकांमध्ये. पण ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्त धोका त्यांनी काय सांगितला होता की डायल्युशन ऑफ द क्वालिटीज ऑफ ह्युमन बीइंग. माणसाची माणूस म्हणून असणारी गुणवत्ता दर वर्षाकडे, दर पिढीकडे कमी होत जाते. आणि म्हणूनच आज तुम्ही तसे थोर लोक पाहू शकत नाही. आज आपल्याला तसे माणसं आजूबाजूला दिसत नाही. त्याचं कारणच हे झालेलं आहे की केवळ तुमचीच पिढी नाही, तुम्ही तर लहान आहात, पण मी असं म्हणेन की साधारणपणे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये एका देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर असं समोर ध्येय ठेवलं आणि आपलं जगणं सकस करण्यासाठीची जी प्रयत्नांची पराकाष्ठा असते ती करण्यामध्ये सगळ्याच पिढ्या आणि त्याच्यामध्ये ह्या भौतिक विकासामुळे फार मोठा एक असा बदल झाला की आपण त्याच गोष्टींच्या नादी, म्हणजे जी गोष्ट आपण सुविधा म्हणून वापरायची ती गोष्ट आपला ऑक्सिजन म्हणून बसली, प्राणवायू म्हणून बसली. आणि याच्यावर आपल्याला थोडासा बदल करायचा. आणि तो बदल जर आपल्याला करता आला तर मला असं वाटतं की तुमचं माझं सगळ्यांचंच जगणं सुखी होणार आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करायचे आहे. तुम्हाला जाताना 2-3 लहानशा गोष्टी सांगते की दररोज 1 तास मोबाईल बंद ठेवा आणि एखादं पुस्तक वाचा. सकाळी जमलं तर किंवा जमवाच मी असं म्हणेन की थोडंसं निसर्गाकडे पहा, आकाश दर्शन करा, झाडांकडे पहा, फुलांकडे पहा आणि त्याच्यामधून तुम्हाला काय शिकता येतं तुम्हाला स्वतःलाच लक्षात येतं. आणि नव्या जुन्याच्या संगमावर तारतम्याचा पदर सोडू नका, तारतम्याचा धागा मजबूत करा. त्याच्यामुळेच आपली ही जी माणुसकी आहे, माणुसकी म्हणजे काय शिकते? माणुसकी म्हणजे माणूस म्हणून असणारी आपली गुणवत्ता, त्या गुणवत्तेला आपल्याला विकसित करायचं आहे आणि ते आज दिसत नाही. आज म्हणजे नव्या मुलांना बऱ्याच गोष्टींपासून ते दूर आहेत, त्यांना त्या गोष्टींची ओळखच झाली आणि ती ओळख होण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ मोबाईल घेऊन पुस्तकं वाचावी लागणार आहेत, माणसं वाचावी लागणार आहेत, माणसांकडे पाहावं लागणार आहे, नातेसंबंध दृढ करावे लागणार आहेत आणि तशाच पद्धतीने विकास करत करत आपल्याला आपली माणुसकी जपायची आणि ती तशी माणुसकी जपण्यासाठी, उत्तम माणूस होण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना मी शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद मॅडम. काळ जात राहतो, काळ जात राहतो, पण काळजात राहतो तोच खरा शब्द. मान्यवरांचा प्रत्येक शब्द आमच्या काळजात राहील असं श्रोत्याच्या वतीने मी विश्वास व्यक्त करतो. यानंतर अध्यक्षांच्या वतीने
प्राध्यापक डॉक्टर M.A. कवळे सर अध्यक्ष समारोप करतात. काळ्यांना दोन अर्थ असतात याची मला जाणीव आहे आणि त्यापेक्षा अध्यक्षांनी जास्त बोलायचं नसतं याचीही मला जाणीव आहे. सुंदरराव सोळंके व्याख्यानमालेच्या या तिसऱ्या पुष्पाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष बदलत असते. फक्त तिच्यातला बदल हा विघातक न होता विधायक झाला पाहिजे असं मॅडम या ठिकाणी साध्या शब्दात तुमच्यापुढे मांडणी करतात की फक्त आपण जो बदल स्वीकारतो बदल स्वीकारणं हा पर्याय बदल स्वीकारलाच पाहिजे. 91 ला काय करायचं झाला आणि आपल्याकडे सर्व जगामध्ये जागतिकीकरण आधारित आपण हे पूर्ण केलं होतं. 20 वर्षापूर्वी आपल्याला बाहेरच्या देशाविषयी जी माहिती नव्हती ती माहिती आपल्याला आता घरी बसून आपल्या मोबाईलच्या माध्यमातून मिळू शकते. पण या जागतिकीकरणाने आपले अनेक सांस्कृतिक संचित संपवलेले आहेत. संस्कृती पाण्यासारखी वाहणारी असते पण तिच्यातल्या चांगल्या गोष्टी या वाहू न देता त्या थांबवल्या पाहिजेत. ही अतिशय महत्त्वाची. मॅडमनं खाद्य संस्कृती विषयी सांगितलं की आज खाद्य संस्कृतीमध्ये सकसतेकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. खाद्य हे सकस असलं पाहिजे कारण आपण जेवण कशासाठी करतो अन्न हे सकस असावं यासाठी करतो. तर दुर्दैवानं सकस अन्नापेक्षा चांगलं दिसणारं फास्ट फूड ज्याला आपण म्हणतो तसं मॅगी सांगितलं की ऍडव्हर्टाइज मध्ये मॅगी मध्ये असतं की मम्मी एका चुटकी मध्ये मॅगी तयार करते. मला नाही वाटत कुठल्या घरची मम्मी एक चुटकी वाजूस तर मॅगी तयार करते. पण आम्ही या जाहिरातीचे गुलाम होत आहोत आणि कुठंतरी दाखवण्याच्या नावाखाली आपण एक गुलामगिरी स्वीकारत आहोत. तीच अवस्था मग आम्हाला विविध जाहिरातीमधून दिसेल. म्हणजे आमच्या मुलांकडे अमोल माचोचे बरेचसे फॅन आहेत. म्हणजे घरामध्ये चोर आल्याच्या नंतर तो सैफ अली खान सांगतो की मैं तेरे मम्मी को फोन लगाता हूं आणि मग तो चोर पळून जातो. आमच्या मुलांनी सुद्धा विचार करून ठेवलाय आपल्याकडे चोर आला की आपण सुद्धा तेच बदलून घालून त्याला सांगायचं. कोणीतरी काहीतरी सांगतो आणि आम्ही तो स्वीकारतो यापेक्षा
तुकारामांनी सांगितलं, मॅडमनं सांगितलं ते महत्वाचं आहे. सारासार विचार करा उठावती. प्रत्येक गोष्टीला तुम्ही जर सार आणि आसार विचार करा. जे आम्ही स्वीकारतो ते चांगलं का वाईट ही जर विवेकी वृत्ती आपल्यामध्ये असेल तर मला वाटतं आपली जीवन जगण्याची पद्धती चांगली राहील. आणि ही जर आपण जीवन जगण्याची पद्धती चांगली ठेवली तर आपल्या जीवनाला काहीतरी अर्थ आहे. कारण आपण विनाकारण नाही आहोत. या जगामध्ये माणूस म्हणून आपण जन्माला आलो. या जगामध्ये माणूस जन्माला आल्याच्या नंतर फक्त आपला मृत्यू आकडा आहे म्हणून जगायचं का, फक्त दाखवण्यासाठी जगायचं का, तर नाही. अशी कुठली तरी कीर्ती, असं कुठलं तरी कर्तृत्व आपलं असलं पाहिजे. आपली अशी कुठली तरी संस्कृती असली पाहिजे की पुढच्या संस्कृतीनं आपल्यातलं हे संचित जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे पुढच्या पिढीला देण्याचं काम ही आपली जबाबदारी आहे, जे मागच्या पिढीनं आपल्याला केलेलं आहे. सण उत्सव, खानपान, पोशाख हा सगळा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. त्याच्यामध्ये बदल करण्याचं स्वातंत्र्य सुद्धा आपल्याला आहे. पण त्याच्यातून सामाजिक प्रश्न निर्माण होणार नाही. त्याच्यातून आमची सांस्कृतिक वीण ही उसवणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. तारतम्याचा धागा मॅडमच्या शब्दामधून जो आलेला आहे की प्रत्येक गोष्टीचं तारतम्य जर आपण ठेवलं आणि त्या तारतम्याने आम्ही वागायला लागलो तर मग मागच्या संस्कृतीतल्या चांगल्या गोष्टी आणि आज जे बदल झालेले आहेत त्याच्यात नव्यानं जे आलेलं आहे त्याच्या चांगल्या गोष्टी. आज मॅडम आमच्या महाविद्यालयामध्ये जवळपास 10 LCD प्रोजेक्टर, 3 KRMC आणि मशीन आणि 3 स्मार्ट बोर्ड असे 16 डिव्हाइस महाविद्यालयामध्ये. याचा जो उपयोग केला तर आपल्याला हा जो उपयोग होऊ शकतो, तर त्याचा जो उपयोग आपण केला तर या गोष्टी असण्याला